अक्षय तृतीया म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही ती म्हणजेच अक्षय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ती म्हणजेच अक्षय तृतीया म्हणजे काय किंवा अक्षय तृतीयेची पूजा का व कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण माहिती आता आपण पाहणार आहोत. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. अक्षय तृतीया म्हणजे काय, ज्याचा कधीही क्षय होत नाही. तर अक्षय तृतीयेची जी पूजा आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा, लक्ष्मीनारायण किंवा विष्णू किंवा मग कुबेर देवाची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते, जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची आणि लक्ष्मीची म्हणजेच पैसा, अडका, सुख, समृद्धी याची कधीही कमतरता भासू नये. म्हणूनच ज्या पद्धतीने दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मीपूजन केलं जातं त्याच पद्धतीने अक्षय तृतीयेला सुद्धा लक्ष्मीचंच पूजन केलं जातं. तर काही ठिकाणी पितरांचं तर्पण किंवा मग पितरांचा जे आत्मा आहे त्याला मोक्ष मिळण्यासाठी या अक्षय तृतीयेला पूजा केली जाते. तर यावर्षी म्हणजेच 2026ला अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026 म्हणजेच रविवारी आलेली आहे. या अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळ्यात शुभ म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो, जो की लक्ष्मीनारायण पूजा किंवा मग सोने खरेदी किंवा नवीन कार्याची सुरुवात तुम्ही या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता. आणि यालाच अक्षयमध्ये कधीही घट न होणारा त्यालाच अक्षय म्हटलं जातं. त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान, पुण्य किंवा मग जी पूजा आहे, महालक्ष्मीचा जो कृपा आशीर्वाद आहे तो कधीही अक्षय असतो. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे किंवा दान पुण्य करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी आपण जे काही दान केलेलं आहे ते अक्षय दान असतं, जे की कधीही घटणार नाही. म्हणूनच पूजेला आणि दानाला महत्त्व आहे. यावर्षीची अक्षय तृतीया ही 19 एप्रिल रविवारी आलेली आहे आणि त्याचा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तो सकाळी 10:49 सुरुवात होणार आहे. तर 12:20 अत्यंत शुभ पर्व काळ मानलेला आहे. अक्षय तृतीयेचा हा आरंभ 19 एप्रिल सकाळी 10:49 सुरू होणार आहे. तर अक्षय तृतीया तिथी जी समाप्ती आहे ती 20 एप्रिल रोजी 7:27 संपणार आहे. तर हा जो काही शुभ पर्व काळ आहे तर त्या वेळेत अत्यंत फलदायी असं पूजेला मानलं जातं. त्यामुळेच शुभ पर्व काळामध्ये अक्षय तृतीयेची पूजा केली जाते. आता आपण पाहणार आहोत की ह्या अक्षय तृतीयेचं नेमकं महत्त्व काय. तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच कुबेरांची विशेष पूजा केली जाते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. या दिवशी सोने, चांदी, वाहन किंवा मग नवीन घर किंवा आपल्याला जो नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर या दिवशी आवर्जून अत्यंत शुभ आणि फलदायी अशी ही कार्य केली जातात. या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे, म्हणजेच 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त सुद्धा मानला जातो. या दिवशी विशेष करून दान धर्म याला खूप महत्त्व आहे. दान, जप, तप हे अनंत फळ देणारे आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कार्य आवर्जून केली जातात. या दिवशी जी काही शुभ कार्य केली जातात तर त्याला पंचांग पाहण्याची सुद्धा गरज राहत नाही, कारण हा अत्यंत शुभ पर्व काळ मानला जातो. या दिवशी विवाह, गृहप्रवेश किंवा कुठल्याही नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते आणि असं म्हटलं जातं की ज्या व्यवसायाची सुरुवात अक्षय तृतीयेला होते तर त्याची वृद्धी ही अधिकच होत जाते, त्याच्यामध्ये कधीही क्षय होत नाही. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कार्य आवर्जून केली जातात. अक्षय तृतीयेला काही ग्रामीण भाषेमध्ये कळसे हा सुद्धा शब्द वापरला जातो, जेणेकरून आपण मातीच्या मडक्याची पूजा केली जाते किंवा आंब्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी आंब्याचं किंवा मातीच्या मडक्याचं दान सुद्धा दिलं जातं. ही आपल्या पितराप्रती
कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी विशेष करून पुरणपोळी आणि आमरस याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा मग दान सुद्धा केला जातो. तर ही संपूर्ण अक्षय तृतीयेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.